अरे थोरा मोठ्यांनी सांगून ठेवलंय, ज्याला समोर जाऊन हरवता येत नाही त्याला शरण जाव, आणि आपली वेळ आली मग त्याला हरवावं. बाबा झोपला नाहीत अजून? निलिमा झोपली? अगदी गाढ अशा नाही झोपल्यात, पण थकवा आलेला ना, लागेल त्यांना झोप. बाबा आता पुढे काय? पुढे काय माहित नाही. ते असं होईल असं कधी वाटलं नव्हतं. आज न उद्या आपण त्यांना इथे घेऊन येणारच होतो ना. पण अशा पद्धतीनं नाही. तिच्याशी बोलून, तिला पुरेसा वेळ देऊन, तिच्या मर्जीप्रमाणे तिने इथं यायला हवं होतं. पण तिला इथे अचानक यावं लागलं. मी लंडनमध्ये असताना माझ्या थेरपिस्टने मला एक गोष्ट सांगितली होती. निलिमात त्यांचं सेम तसंच झालंय आता. म्हणजे कधी कधी ना केओस आणि स्टेबिलिटी नसण्याची इतकी सवय होते ना माणसाला, की त्यातनं अचानक कोणीतरी बाहेर काढलं तर चिडचिड होते, रागा करतो मग माणूस. बाबा त्या जे काही म्हणाले ते नका मनावर घेऊ तुम्ही. गेली 35 वर्ष त्या इतक्या अनसेफ वातावरणात राहिल्या आहेत, त्यांच्या मनावर इतक्या जखमा झाल्या आहेत, भयंकर सफोकेशन झालंय. त्या जखमा जेव्हा ट्रिगर होतात ना, तेव्हा ह्या अशा सप्रेस्ड इमोशन्स बाहेर येतात. पटतंय मला तुझं, पण तरी देखील त्रास होतोय. माझी सख्खी धाकटी बहीण, काय तिच्यावर पाळी आली. एक चुकीचा निर्णय माती कशी करतो बघ. तरी मी तिला सांगत होतो की वेडेपणा करू नको, जरा विचाराने वाग, थोडा विचार कर, पण नाही ऐकलं माझं. कदाचित त्याचाच पश्चाताप होत असावा त्यांना. पण मला दोष देऊन काय उपयोग आहे? कारण माणूस चुकला तर त्याला माफ करणं सोपं असतं, पण तो जर बरोबर ठरला तर त्याला माफ करणं कठीण असतं. निलिमा आत्यांचा जितका तुमच्यावर राग आहे त्यापेक्षाही जास्त स्वतःवर राग आहे. मी बोलेन त्यांच्याशी. त्यांना जरा शांत होऊ देत, मी बोलते. त्या आपणहून तुम्हाला सॉरी म्हणतील बघा. अनिश, काय रे आजकाल रोज एवढा उशीर होतोय तुला? काम वाढलंय का? खूप काम आहे? माझं सोड, तू बोल. माझं काय रे, मी पण वैतागलोय. खूप प्रेशर वाढलंय रे कामाचं, रोज उशीर होतो. हे चल ना बसूया जरा. नाही. का रे बाबा, आजकाल काय फक्त किशा मामा बरोबरच बसणार का? जरा मित्रांबरोबर पण बसत जा, बरं वाटेल. बसलो असतो, पण आता तू आणि मी मित्र नाही आहोत. कसं असतं ना अनिश, अरे माणसं कितीही दूर गेली तरी नाती तुटत नसतात. अरे त्याचं जिवंत उदाहरण तुमच्या घरातच आहे की. निलिमा आत्याचं काय झालं रे? तुला कसं माहित? अनिश, त्या दिवशी भैरवी बरोबर मीच गेलो होतो निलिमा आत्याच्या वस्तीत. हो का? नाही, हे मला माहित नव्हतं. मला जावं लागलं. अरे मला जावं लागलं कारण तू जायला नकार दिलास, म्हणून मला जावं लागलं. अनिश, काय चाललंय तुझं? तू का असा वागतोयस रे? भैरवी तिथे एकटी गेली होती. तिथून परत आल्यानंतर काय झालं हे तुला विचारावंसं देखील वाटलं नाही तिला? तुला माहितीये तोरणेंना तिला घेऊन जावं लागलं, आणि त्या निलिमा आत्याच्या नवऱ्याने त्या तोरणेंवर जीवघेणा हल्ला केला. त्या सगळ्यामध्ये भैरवीला काही झालं असतं तर? अनिश, अरे तुला सिच्युएशनची ग्रॅव्हिटी कळतीये का? तो निलिमा हत्याचा नवरा ना एक नंबरचा गुंड आहे. तो कुठल्याही थराला जाऊ शकला असता रे. भैरवीला काही झालं असतं तर? अनिश, अरे तू असं का वागतोयस? खरं तर नवरा म्हणून तू तिच्या बरोबर जायला हवं होतंस. अनिश, तू कुठेच का नसतोस रे तिच्या बरोबर?
भैरवी खमकी आहे म्हणून ही सगळी सिच्युएशन ती एकटी हँडल करू शकली. तुला कळतंय का अनिश तू कसा वागतोयस ते? अरे, तुझं प्रेमाचं माणूस एकटं पडतंय, तुला काहीच वाटत नाहीये. आणि मुळात नवरा म्हणून तुला काहीच कॉन्ट्रीब्यूट करायचं नाहीये का? तू हसतोयस. मग काय करू? हा, मी काय करायला हवं, मी नवरा म्हणून तिच्यासोबत कसं वागायला हवं, हे सगळं तू सांगणार आहेस मला? हा, तुझ्या नाही विचारू काय? तुझी डिवोर्सची प्रोसिजर कुठपर्यंत आली रे? हा, काय झालं सांग ना, उत्तर दे. नाही आहे ना उत्तर? मग उगाच गरज नसताना अक्कल शिकवू नकोस मला. आणि काय तुझ्या त्या लाडक्या बहिणीनी तुला सांगितलं नाही? कशाबद्दल? अरे असं काय करतोस? तुझ्या निलिमा आत्याला भेटायला गेला होतास ना त्या वस्तीत, ती घरी आली आहे. आणि डोंट वरी, मी सुद्धा घरीच असतो. चांगली गोष्ट आहे. निलिमा आत्या घरी आली ही चांगलीच गोष्ट आहे अनिश. पण फक्त तू आता घरात असू नकोस. घरातला एक भाग हो. सगळ्या गोष्टींकडे जरा लक्ष दे आणि बोल जरा तुझ्या आत्याशी. तिलाही बरं वाटेल. जरा लक्ष दे घरात. बघ जमतंय का तुला? कुठे निलिमा आत्या? झोपली आतमध्ये. मग मी कुठे झोपायचं? हॉलमध्ये? मी काय ऍडजस्ट करायचं? ते करायला नको म्हणूनच निघून गेला होतास ना? परत का आलास? तुम्हाला सगळ्यांची काळजी वाटली मला. तुम्हाला जरी नसली ना माझी तरीही. तुझं तूच ठरवतोस. मग मी निघून गेलोय म्हटल्यावर कोणी आलं मला शोधायला? गरज नाही वाटली. वाटलं होतं की तू परत येशील. कसं? बाप आहे मी तुझा, मला सगळं माहिती आहे. एक मिनिट, एकच सांगतो, माझ्यावर सतत अन्याय होतो अशा बोंबा मारू नकोस. त्याने चुकायला पण अन्याय तुझ्या. त्याचा नवरा जर खरंच डेंजरस माणूस असेल तर प्लीज उगाच पोलिसांच्या भानगडीत पडू नका. तिला काय लागेल ती मदत करा, बाकी तिचं नशीब. झोपून राही नाही आता. काय करू हे कॉमेडी? माझ्या झोप लागली ते माझी झोप उडाली आहे. हे कॉमेडी उठ ना, कॉमेडी उठ ना. आता वय का ए खायले हिले तर कॉमेडी सुचून राहिली यार रात्री पण. ए कॉमेडी उठ उठ उठ. काय उठ ना झालं? उठ कॉमेडी उठ ना. काय झालं? काय झालं? तुला सांगतो नको ना बाबा, काय म्हणजे झोपायची वेळ आली ना. एक दिवस तुम्हाला दारू प्यायला नाही मिळाले तर तुमची झोप उडते का? आईले झोपा ना. दारू दारू करत बसली. ती बाई आहे ना, तोपर्यंत खांबा खांबा पियालो तरी झोप नाही लागणार. तुला सांगतो, कोणाला सांगू नको तू. कोणाला सांगू नको. तिचा नवरा आहे ना, बाई आहे बाई. माहितीये मला. पुढे बोला. बाप्पा एवढं माहिती तरी झोपून राहते तू. म्हणून तर तुला सांगतो ना का बाबा निघू नाही तू. जाऊ जाऊ चल जाऊ. कुठं जाऊ जाऊ जाऊ? फुटपाथवर दे माय असं करू ना. फुटपाथवर तर फुटपाथवर, पण जिवंत तर राहू ना बाप्पा, या दुनियेत तरी राहू ना. तुला सांगतो का बाबा, ह्या घरात राहिलो ना तर आपला खेळ खाल्ला. काय?
हा बाबा तो डॉन ह्या एरियाचा. हा 2-4 हाफ मर्डर केलेत ना त्यांनी. मला भीती वाट. तुला सांगतो का बाबा, मी ते ढोसाला जातो ना बुत्त्यावर, तर तिथे पक्या दादा म्हणून नाव आहे ना त्याचं, टरकतात ना लोक. अरे मग काय विचारू बसले, ते नवरा आहे ना त्या बाईचा तो. आणि आपल्या परत मग कोणा विचारत म्हाताराने त्याला पंगा घेतला ना तर सोडेल का तो? तो म्हाताऱ्याले सोडणार नाही, त्याच्या पोराले सुनबाई आणि ते त्यांची पोरं कोणाला सोडणार नाही तो. आणि तुला सांगतो का बाबा, ह्या सगळ्या लपडत ना आपला हाक ना गुबळी जाईल ना. ते म्हातारा आहे ना, त्याचं नाणं खोटं निघालं. म्हणजे ते पिंजऱ्यातलं पाखरू आहे की नाही, त्याला पिंजऱ्यातून बाहेर पडूशीच नाही वाटून राहिलं. त्याला पिंजराच प्यार आहे. आता बोला, एवढा रात्री पण तुला कसं सुचतं का सगळं? मला तर काही कळत नाही. डोक्यावरून गेलं ना तर कळेल असं सांग. हो, तुम्ही जरा शांत ठेवा डोकं. ते निलिमा ठिलिमा आहे की नाही, त्याची बहीण, ते बोलत होती, बाय दादा तू ह्यामुळे असं झालं, बाय दादा तू ह्यामुळे तसं झालं, तू ह्यामुळे ही परिस्थिती मायावर आली, असं खूप बोलत होती. तर एक लक्षात ठेवा, तिचा जो आहे ना तो नवरा बाक्या दादा, तो जरी दाराशी आला आपल्या तरी काही भांडण गिंडण होत नाही. हे बाई अशी नवऱ्याच्या मागे तर चालली जाईल. आणि हा जो बाळदादा आहे ना आपला म्हातारा, मोठा नाक वर करून बहिणीला घरात घेऊन आला, मी घरात आणलं. त्याच्या नाकावर टिचून त्याची बहीण त्याच्या समोरून चालली जाईल. पहा कधी घेऊन घ्या माझ्याकडनं. मायावर तुले हेच तर सांगत राहिलो ना का बाबा, ताईची शेवटची इच्छा होती ना. तुले सांगतो हा म्हातारा ते इच्छा पूर्ण करणार. काय असतं, एकच रक्त आहे ना, रक्ताकडे जात. तुले सांगतो माझा शब्द आहे बघ, हा म्हातारा तिले घोळात घेतो की नाही. त्याच्या आधी आपण तिला घोळात घेऊ. हा, तिच्या डोक्यात त्या म्हाताऱ्याबद्दल असं काहीतरी पेरून देऊ, म्हणजे ती शेकोटी आहे ना, अशी आग अशी धुमसट ठेवू, आणि त्याच्यावर काय काय टाकत राहू, असं तिला तिच्या डोक्यात असं भरून देऊ. काहीच काळजी करू नका. नाही तुला सांगतो का बाबा, झालं तर दुसरीकडे जागा बघू ना जाऊ. जर चुकून बॉम्ब बिम पडला ना तर सगळ्यांचे मुर्दे पडते. दात पाडून दात विकून घर घेता का? आपण जाऊ ना, कुठे पण जाऊ ना. काहीच घाबरू नका ना. कान फुगा तुमचे. नाही घाबरले का तुम्ही? घाबरलं काही नाही, मी आहे ना. नाही तुला काय, तू काय नुसते आहे करते फक्त. मी ऑफिसला जातो का? नाश्ता केलास? हे बघ, दिवसभर घरात कोणी ना कोणीतरी असतंच. खाली परशू आहे, मी त्याला सांगून जातो. काळजी करू नकोस. तुझं काय आहे? मी काळजी घ्या. रे परशू, हा बोला मामा. हे बघ, मी ऑफिसला जातोय आता, जरा लक्ष ठेव इकडे. काय काय लागला तर फोन कर. मग मामा मला लई टेन्शन आले हो. अहो त्या पक्याचा तो गुंड काल रात्रीला 4 वेळा माझ्या दारासमोरून फेऱ्या मारून गेलाय बघा. ठीक आहे, आपण आणखी एखाद दिवस थांबू, नाही तर मग पोलीस स्टेशनवर जाऊ.